गोल्फा देवी वर्ली गावच्या बस डेपोच्या जवळ आणि भारतीय तटरक्षक पश्चिम विभागाच्या मुख्यालयाशेजारी एक लहान विवेकी लेन आहे, जी चढावर जाते, जी शेवटी आपल्याला समुद्राकडे घेऊन जाते. या छोट्या गलीत वर्ली गावातील मूळ रहिवासी असलेली कोळी मच्छीमार समाजाची छोटी रंगीबेरंगी घरे आहेत. या गल्लीला गोल्फादेवी मार्ग असे म्हणतात आणि आतल्या बाजूला झुकलेल्या रस्त्यावरून जाताना घरे आणि दुकानाच्या मधोमध एक अतिशय साधे मंदिर आहे, ज्याच्या समोर एक मोठा वरंडा आहे. हे वर्ली कोळीवाडा गावाचे सर्वात चांगले गुपित आहे. गोल्फादेवीचे मंदिर आणि देवी हे कोळी मासेमारी समाजाचे केंद्रस्थान आहे. या स्थानिक लोकांची देवीवर इतकी श्रद्धा आहे की ती परवानगी घेण्यापूर्वी कोणतेही काम सुरू करत नाही. मग ते मासे पकडण्यासाठी समुद्रात जाणे असो, किंवा लग्न किंवा काहीतरी नवीन सुरू करणे असो, किंवा प्रवास करण्यापूर्वी. गोल्फा देवी वर्ली कोळीवाड्यातली देवी. या देवीचे महत्त्व काय आहे, कथा काय आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. गोल्फादेवी मंदिर. गोल्फादेवी ही वर्ली गावाची ग्रामदैवत आहे. राजा भीमदेव, ज्याला बिंबदेव आणि बिंबशाह म्हणूनही ओळखले जाते, याने 12व्या शतकात गावातील टेकडीवर मंदिराची स्थापना केली असे मानले जाते. मंदिराच्या घरांमध्ये रुखबादेवी, गोल्फादेवी आणि हरबादेवी यांच्या दगडी मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या सर्व सिंदूर मळवलेल्या आहेत. मंदिर सुमारे 700 वर्षाहून अधिक काळापासून आहे. कथा आहे की मच्छीमारांना 3 दगड समुद्रात तरंगताना आढळले होते, परंतु हे उचलण्यासाठी गेले असता त्यांना खूप वजन असल्याचे आढळले. त्यांनी त्या 3 दगडांनी एक छोटे मंदिर स्थापन केले, ज्याला देवी गोल्फादेवी आणि तिच्या 2 बहिणी राखबादेवी आणि हरबादेवी असे नाव ठेवण्यात आले. वर्ली कोळीवाड्यात राहणाऱ्या कोळी समाजासाठी गोल्फादेवी आणि तिचे मंदिर सर्वात महत्त्वाचे आहे. वर्लीची बोलणारी देवी म्हणून गोल्फादेवी प्रसिद्ध आहे. कौलविधी देवीला तिच्या भक्तांशी संवाद साधण्यासाठी सक्षम करते. कौलद्वारे देवीची उत्तरे मिळवण्यासाठी मंदिराने वेळ निश्चित केली आहे. सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या अगदी आधीपर्यंत देवतेकडून कौल मागविला जाऊ शकतो, परंतु आपत्कालीन परिस्थितीत तो मध्यरात्रीही मागितला जाऊ शकतो, जरी हे अपवादात्मक परिस्थितीसाठी राखीव आहे. कौलसाठी फक्त गोल्फादेवी आणि हरबादेवी यांनाच विनंत्या येतात. भक्त त्यांचा प्रश्न देवीला एकतर मोठ्याने किंवा शांतपणाने त्यांच्या मनात विचारू शकतो. त्यानंतर पुजारी देवीच्या उजव्या आणि डावीकडे 2 चंदेरी सुपारी ठेवतात. उजवीकडे होय तर डावीकडे नाही सूचित होते. कोळी उत्तराचा अर्थ होय किंवा नाही असा करतात. जर डाव्या खांद्यावरचा चांदीचा चेंडू खाली पडला तर उत्तर उघडपणे नाही असे असेल, आणि उजवा चेंडू खाली पडला असता उत्तर होय असे असेल. या सोहळ्याला कौल असे म्हणतात. पुजारी आणि पुष्टी केली की देवी कधीही चुकली नाही आणि बॉल कोणत्या बाजूने प्रथम पडतो यावर आधारित वैयक्तिक किंवा सांप्रदायिक कोणताही प्रयत्न सुरू करण्यापूर्वी कोळी लोक देवीची परवानगी घेतात. कौल लावणे या प्रक्रियेद्वारे देवीकडून होकार मिळवल्याशिवाय ते कोणत्याही शुभ कार्यात पुढे जात नाही. समुद्रात जाण्यापूर्वी मच्छीमार फायदेशीर पकडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जातात. आख्यायिका जशी आहे की गोल्फादेवीने परवानगी नाकारल्यानंतर एका मच्छीमाराने डाव्या चेंडूचे समुद्रात पहिले पाऊल टाकले आणि असे दिसते की तो कधीच परतला नाही. बोट वादळात अडकली आणि समुद्राने त्याची बोट गुंडाळली. देवीने नाहीचे उत्तर दिलेले कसे खरे ठरले, तसे तिच्या होयची भविष्यवाणी पुजाऱ्यांनी गावकऱ्यांसाठी कशी यशस्वी झाली याबद्दल असे अनेक मनोरंजक किस्से आहेत. मंदिर 3 भगिनी देवतांच्या मूर्तींना दागिने, हार आणि रंगीबेरंगी नक्षीकाम केलेल्या कपड्यांनी सुशोभित करतात. मूर्तीच्या डोक्यावर फुलांचा मुकुट असतो. गोल्फादेवीच्या उजवीकडे सूर्य आहे तर डावीकडे चंद्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 खांबांमध्ये लटकलेली घंटा असलेली खांबाजवळ सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत. द्वारशाखा सजवण्यासाठी फुलांच्या आकृतिबंधाचा वापर केला जातो. पद्यशाखा सर्वात आतील थर सजवतात, तर लॅटिना शाखा बाह्य थर सजवतात. लिटेलच्या मध्यभागी कीर्तिमुख असतो. मंदिरात दररोज केल्या जाणाऱ्या विधींमध्ये स्नान, अर्चना आणि पंचामृत वापरून अभिषेक यांचा समावेश होतो. पूजेसाठी कापूर वापरतात.
कापूरमधून निघणारा धूर आणि पंचामृताच्या वापरामुळे हळूहळू सिंदुराची चमक आणि रंग निस्तेज होतो आणि मूर्तीचे चकचकीत आणि स्वच्छ स्वरूप कमी होते. म्हणून लोक वर्षातून 2दा सिंदूर लावतात. एकदा नवरात्र उत्सवात दरम्यान आणि नंतर शाकंभरी पौर्णिमा उत्सव. देवी शाकंभरीच्या पूजेचा उत्सव सुरू असताना हिंदू दिनदर्शिकेतील पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमा येते. घोलपा देवी मंदिर हा मोठा कार्यक्रम साजरा करतो. या दिवशी घोलपा देवीची यात्रा होते. घोलपा देवी यात्रेच्या तयारीचा एक भाग म्हणून मंदिर आणि त्यांच्या परिसराची महिनाभर स्वच्छता केली जाते. यात्रेपूर्वी मूर्तींना पुन्हा सिंदूर लावण्याची 10 दिवसांची प्रक्रिया पार पडते. या 10 दिवसात मंदिर दर्शनासाठी किंवा भाविकांसाठी खुले नसते. त्याऐवजी ते घोलपा देवीची प्रतिकात्मक मूर्ती बसवतात आणि त्या 10 दिवसांची पूजा करतात. घोलपा देवी यात्रेच्या 1 दिवस आधी सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठाचे आयोजन केले जाते. देवीला साडी आणि दागिने घातल्यानंतर पूजा होते. पूजेनंतर देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंदिर उघडतात. नवस हे भक्ताने देवाला दिलेले वचन आहे. विनंती मंजूर करण्याच्या बदल्यात काहीतरी अर्पण करते. शाकंभरी पौर्णिमेला लोक नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात देवीला नैवेद्य दाखवतात. असे मानले जाते की प्रामाणिक प्रार्थना केल्याने देवी तिच्या विनंत्या पूर्ण करते. शाकंभरी पौर्णिमेला लोक चेडेदेव आणि वेताळ मंदिरातही नैवेद्य दाखवतात. लोक देवीसाठी पालेभाज्याचं नैवेद्य तयार करतात आणि ती तिच्या उजव्या हाताने स्वीकारते असा विश्वास ठेवून मूर्तीच्या उजवीकडे ठेवतात. सुमारे 15 वर्षापूर्वीपर्यंत दगड सिंदुराने झाकलेले होते आणि तोपर्यंत देवीला तोंड नव्हते. त्यांनी देवीला मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आणि सिंदूर काढण्याची परवानगी मागितली. त्याचे उत्तर होय मध्ये दिले गेले आणि ते सिंदूर काढले गेले आणि तिचा चेहरा खूप दिवसांनी पुन्हा दिसू लागला. तेव्हापासून ते हळूहळू मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार करत आहे. घोलपा देवीला प्रामुख्याने मच्छीमार लोक भेट देत असतात. तरी या देवी आणि उपासकाला उत्तर देण्याची तिची अनोखी पद्धत याविषयी आता हळूहळू हा शब्द पसरला आहे की मंदिराबद्दल वाचून किंवा ऐकून इतर शहरातील लोक आणि काही वेळा काही परदेशी लोकही भेट देतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराला 2 मोठे खांब आहेत. त्यात प्रत्येक बाजूला संरक्षण सिंह आहेत. मंदिराच्या बाहेर एक मोठा वरंडा आहे. तिथे मुळे संध्याकाळी खेळायला येतात. आतल्या उंच मचनावर घोलपा देवी तिच्या 2 बहिणीसह दोन्ही बाजूला वसलेली आहे. दगडी मूर्ती सिंदूर लावलेली आहे आणि मूर्ती अलंकारांनी आणि भरतकाम केलेल्या कापडांनी सुशोभित केले आहे. 2 लहान चांदीचे गोळे मुख्य देवीच्या शेजारी आहेत. ते फक्त पुजारी मुख्य मूर्तीच्या खांद्यावर ठेवतात जेव्हा कोणी काही मागतात. वर्ली कोळीवाड्याची आराध्य दैवत म्हणून घोलपा देवी ओळखली जाते. पूर्वेला माहीमची खाडी व पश्चिमेला अथांग पसरलेली अरबी समुद्र यांच्या सानिध्यात घोलपा देवी वसली आहे. वर्ली गावात पसरलेल्या कोळीवाड्यात एका टेकडीवर घोलपा देवीचे पुरातन दगडी मंदिर आहे. या मंदिरात घोलपा देवीसह साकबा देवी व हरबा देवी याचेही स्थान आहे. या मंदिरात या तिन्ही देवतांचे एकत्र दर्शन होते. देवीच्या या मूर्ती पाषाणाच्या आहेत. त्यांच्या बाजूला रक्षक आहे. घोलपा देवीच्या गळ्यात मोत्याचे माळ असून हातात बांगड्या, जपमाळ व फूल आहे. साकबा देवीच्या ललाटी चंद्रकोर व हातात बांगड्या आहेत. हरबा देवीच्या एका हातात ताट आहे. वर्ली कोळीवाड्यात घोलपा देवीला कोल लावल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीला महावस्त्र अलंकार परिधान करून घटस्थापना केली जाते आणि अष्टमीच्या दिवशी होम हवन केले जाते. कोळीवाड्यात दाटीवाटीने वसलेल्या घरांमधूनही घोलपा देवीचे मंदिर उठून दिसते. घोलपा देवी मंदिरासह कोळीवाड्यात पापविमोचनेश्वराचे पुरातन मंदिर आहे. वेताळेश्वर हे वेशीवरच्या चेडेदेवाचेही मंदिर येथे आहे. वर्लीचा किल्लाही येथूनच जवळ आहे. पौष पौर्णिमेला घोलपा देवीची यात्रा भरवण्यात येते. ही यात्रा वर्ली कोळीवाड्याचा मोठा उत्सव समजला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.